अगोदर गोंदियाबद्दल विचारला. गोंदियाला पालकमंत्री केल्याबद्दल मी माझ्या कुटुंबाचे देवेंद्र फडणवीस साहेबांचे, एकनाथ शिंदे साहेबांचे आणि दादाचे आभार मानतो. ते माझ्यावर जे जबाबदारी दिली ते मी निश्चितपणे पार पाडेल. त्या मतदारसंघाला, त्या जिल्ह्याला जे ज्या काही शासनाच्या योजना आहेत आणि किती बैठका घ्यायच्या, जेवढ्या बैठका निर्माणाच्या तेवढ्या सगळ्या बैठका मी तिथं जाऊन फिजिकली घेणार, मी ऑनलाईन घेणार नाही. कारण त्याच्यामुळं आपल्याला कामाला गती येत असते, प्रत्यक्ष काय चाललं आहे, कोण काम करावे, अधिकाऱ्याची अडचणी, हे माझा पहिला पॅटर्न आहे. पुढची अजून माणूस नाही, पुढची मला न्याय देणार आणि जनतेला न्याय देण्याचा माणूस आहे. आणि तिथं जे जे काही शासन योजना आहेत ती मी देण्यासाठी कटिबद्ध करावी. पहिला प्रश्न मतदारसंघाचा. जरी मी बाहेर राहत असला तर पूर्ण लक्ष माझं नको जिल्ह्यावर आहे. आणि राज्याची जबाबदारी एवढी मोठी दिल्यामुळं आपल्याला राज्याला किती या सरकारच्या विरुद्ध निश्चितपणे प्रत्येक माणूस कसा या सरकारच्या विरुद्ध जोडला जाईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. पुन्हा एकदा सरकारी चळवळ महाराष्ट्रामध्ये अग्रेसर आहे असं सिद्ध करण्यासाठी आमची प्रयत्न चालू आहे. आणि प्रत्येक माणसाला एकंदरीत महाराष्ट्रामध्ये ही जी आहे सरकारच्या माध्यमातून आपण सोसायटीला गोडाऊन दिलं. सोसायट्या दिल्यानंतर गोडाऊनमध्ये माल ठीक आहे, आता मालाचा भाव कमी आहे. तर शेतकऱ्यांनी देखील ह्या सगळ्या वेअरहाऊसचा, गोडाऊनचा लाभ लोकांनी घेतला पाहिजे. 2-3 महिन्यासाठी लोकांनी थोडासा वेळ काढावा. आपण ह्या योजनेमधून पैसे 7% घ्यावे आणि 2-3 महिन्यानंतर भाव आल्यानंतर आपण त्या ठिकाणी करावं. आता भावाच्या संदर्भात राहिला प्रश्न, तुम्ही सरकारमध्ये काय करणार आहे? तर आम्ही देखील आमच्या दृष्टीने त्याला सांगतोय, सोयाबीनचे रेट कमी आहेत, जागतिक लेवलचा हा प्रश्न आहे. दुसऱ्या देशामध्ये खूप मोठं बंपर क्रॉप पिकलं आहे आणि देऊशी जे पेंड आहे त्या पेंडीवर भाव ठेवले जातात. त्याच्यामुळं भाव आपला कमी आहे हे आम्हाला मान्य आहे. तर त्याही संदर्भामध्ये आमचं सरकार विचार करत आहे आणि टप्प्याटप्प्याला आपण न्याय देऊ. साखरेच्या संदर्भात तसंच आहे. FRP 6 वेळेस आतापर्यंत वाढली, पण FRP 6 वेळेस वाढली असताना MSP एकदा देखील वाढली नाही. तेही आम्ही नेत्याच्या कानावर घातले. कारण सरकारमध्ये बसल्यावर 2 लोकांचा विचार करावा, एक पिकवणाऱ्याचा आणि घेणाऱ्याचा. पिकवणाऱ्यापेक्षा घेणाऱ्याची संख्या जास्त आहे, म्हणून त्यांना योग्य दरात भेटावा आणि जे पिकवत आहे त्यांना त्याच्या मूल्य त्या मालाचे मूल्य घटावं. अशा प्रकारचं नवीन तंत्रज्ञान, कमी खर्चात पैसे देणे, ह्या सगळ्या गोष्टी करून शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आर्थिक बदल कमी. जे काही तरुण आहे त्यांचं काही शिक्षण झालं आहे आणि ज्यातलं नॉलेज आहे, कुणी मुलगा असला तुमच्याकडे बी आला तर मला सांगा. त्याला मार्गदर्शन, गाईड आणि बँक त्याच्या पाठीमागे उभा करतो. मुलांनी देखील पुढे आलं पाहिजे. कोण करते म्हणून करायचं नाही किंवा सबसिडीसाठी म्हणून करायचं नाही. तर त्याच्यामध्ये फिजिबल धंदा आहे का, किती कॅपॅसिटी लागते, ट्रान्सपोर्टिंग किती, इथून माल कुठं जाणार आहे, थोडासा त्याचा सगळा विचार करून जर कोणी करत असेल त्यांना मदत करून द्या. दुधाच्या संदर्भात तुम्ही सांगितलं, दूध एक खूप मोठं वरदान आहे शेतकऱ्याला किंवा मजुराला. त्याच्या एवढे पैसे 10 दिवसाला कुठल्या व्यवसायात मिळतात? शेतकऱ्याला तर 30% चारा घरचा आहे आणि 10 दिवसाला पैसे तुमच्या संसाराला भागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खत जे मिळणार आहे तो खत शेतीला जाणार आहे. त्याच्यामुळं खत जमीन तुमची चांगली सुधारणार आहे, पोत सुधारणार आहे, तुमचं उत्पन्न वाढणार आहे. पण त्याच्यासाठी नियोजन करायचं. दुधाचा धंदा देखील एवढा सोपा आणि इझी आहे. त्याला सगळं वेळेच्या वेळेला फीड दिलं पाहिजे, ट्रीटमेंट केलं पाहिजे, पाणी चालू दिलं पाहिजे आणि फॅट कसं वाढावं. दुसरं काही निसवळ फॅट वाढवण्यापेक्षा कोणत्या फीडनं फॅट वाढत आहे आणि कोणतं फीड एकदारात भेटतं, या 3 गोष्टीचा आपल्याला काढण्यात यावं लागेल. उन्हाळ्यामध्ये थोडा तरी चारा हिरवा असला पाहिजे आणि पावसाळ्यामध्येच वाळला चारा जास्त असला पाहिजे, कारण कॅल्शियम कमी पडते. पावसाळ्यामध्ये हिरवा चारा सगळीकडे असल्यामुळे कॅल्शियम कमी पडते. कॅल्शियमसाठी त्याला वाळला चारा पाहिजे आणि आता थोडा हिरवा पाहिजे. नुसता हिरवाही दिलं तर दुधाचा फॅट वाढत नाही. म्हणून ह्या सगळ्या 3 गोष्टीवर त्या डेअरीच्या माणसाला लक्ष ठेवलं पाहिजे. माझं 160 लिटर दूध माझा स्वतः आज मंत्री आहे ना, 160 लिटर दूध जाते, कमी होत नाही. आमचं पूर्ण लक्ष देत आहे. जरी आम्ही राजकारण करावं असलं तर तिथलं आमचं बजेट बिघडलं
की मग सगळं आमचं बजेट बिघडतं. म्हणून या गोष्टी चाललेल्या ते करेक्ट चालल्याच पाहिजे ते बघायला. अंधेश्वर बॅरेजेसचं काम कधी सुरू होणार? त्याचे जे टप्पे दिले त्या टप्पे आता एक टप्पा होता त्याला मंजुरी भेटली. त्याच्यानंतर बाकीचे दुसरे जे टप्पे टप्प्याटप्प्यानं आपण काम करणार. 5 वर्षात आमचं डोक्यात झालं की 5 वर्षात पूर्ण करता येईल का बघू. मोठं काम आहे, प्रक्रिया खूप मोठी आहे. त्याच्यामुळं 5 वर्षात आमचं आहे टार्गेट, पण लागलं जास्त वर्ष लागेल. साहेब शेवटचा प्रश्न आहे. आलो त्याच्यातले एक्सपर्ट बोलून घेतो आणि कार्यकर्त्याला मिळायच्या मागणी.